नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. डॉक्टर एम.एन. देशमुख महाविद्यालयात संविधान दिन साजरा. भारतीय संविधान हे भारतीय समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेचा आत्मा आहे. हे संविधान सर्वोच्च असून या संविधानामुळे भारतीय समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था व राजकीय प्रणाली सुव्यवस्थित व भक्कम उभी आहे, असं प्रतिपादन पत्रकार प्राध्यापक अजय पवार यांनी केलंय. ते ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना व राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीनं आयोजित केलेल्या संविधान दिन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रत्येक नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी संविधानाप्रती आदर करून संविधानाचा व्यापक प्रचार करावा व त्यातील आदर्श तत्वे समजावून घ्यावीत, असं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.बी.वाय. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. यावेळी भारतीय संविधानाचा उद्देश पत्रिकेचं वाचन प्राध्यापक बी.एम. पवार यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर एल.बी. काकडे, तर या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर गीते फिएन यांनी केलाय. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक थोरात, बी.के. प्राध्यापक एस.आर. अस्वले, प्राध्यापक कुसमुणे, जी.एस. प्राध्यापक एम.एन.एस. साळुंखे, प्राध्यापक आवारी सर, प्राध्यापक तेलोरे सर, बी.एच. यांनी परिश्रम घेतलाय. या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1949 मध्ये भारतीय राज्यघटनेला सुरुवात झाली. काय आहे भारतीय राज्यघटना? काय दिलं मला भारतीय राज्यघटनेनं? मित्रांनो, 700 वर्षाच्या मोगलांच्या, ब्रिटिशांच्या, डचांच्या, पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत पडलेला हा देश, ब्रिटिश गेल्याच्या नंतर हा देश स्वतंत्र झाला पाहिजे. लॉर्ड माउंटबॅटन हे शेवटचे गव्हर्नर असताना त्यांनी असं जाहीर केलं की या देशाला एक स्वतंत्र अशी राज्यघटना असावी. पण त्यावेळेला पहिली घटना लिहिण्याचा प्रयत्न झाला, परंतु लॉर्ड माउंटबॅटनने असं सांगितलं की ही घटना, हा देश, ह्या सगळ्यांचा विचार करता ही घटना चालणार नाही. पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न झाला, ते सक्सेस झाला नाही किंवा यशस्वी झाला नाही. आणि मग त्यावेळेला लॉर्ड माउंटबॅटन असं म्हणले की तुमच्या देशामध्ये अशी एक व्यक्ती आहे की हे काम करू शकतात. आणि मग सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटे नव्हते, त्यांच्याबरोबर 7 लोक आहेत. या 7 लोकांनी मिळून भारतीय संविधान ही निर्मिती केली. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसामध्ये हे भारतीय संविधान जन्माला आलं. 107 देशांचा प्रवास केला. या 107 देशांच्या प्रवासामधून प्रत्येक देशाचा थोडा थोडा भाग या संविधानाने घेतला. 395 कलम, 22 परिशिष्ट आणि 9 प्रकरण अशी ही स्वतंत्र राज्यघटना आहे. मला घटनेनं काय दिलं? मित्रांनो, जगाच्या पाठीवर फक्त भारत असा देश आहे जहां डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. असा बहुधर्मीय, बहुसंस्कृती आणि अनेक परंपरा जपलेला हा भारत देश आहे. मग ह्या सगळ्या देशाला एका सूत्रात बांधून जर ठेवायचं असेल तर याला घटना तशीच असावी. हे शिक्षण आनंददायी, सक्तीचं आणि मोफत दिलेलं आहे. का? या देशातल्या प्रत्येकाला शिक्षण हे मिळालंच पाहिजे, हा संविधानाचा मूळ उद्देश आहे. हे शिक्षण घेत असताना हे शिक्षण कसं असावं? हे आनंददायी असावं, गमती जमतीचं असावं. म्हणून 1ली 4थी पर्यंतच्या वर्गाकडे जर आपण बघितलं तर त्या मुलांना खेळ, गाणी, गप्पा गोष्टी या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. तुम्ही ज्या वेळेला पुढे येता, 18 वर्षाचे पूर्ण होता, भारतीय संविधानामध्ये पूर्वी असं व्हायचं की राजा जन्माला यायचा ना, तो राणीच्या पोटी जन्माला यायचा. 26 जानेवारी 1950 नंतर काय झालं की राजा ही पदवी बंद झाली आणि आता मतदार पेटीतून नेता निवडला जातो. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. मग ह्या अधिकारातून काय झालं की पूर्वीचे जे कायदे, जे संस्कार होते किंवा जे नेमून दिलेल्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या. पूर्वी पाटील, वतनदार, देशमुख, सरदेशमुखी या पदव्या होत्या. 26 जानेवारी 1950 नंतर त्या पदव्या बंद झाल्या. आता काय झालंय तर आता पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल, भारतरत्न असेल, या पदव्या आल्या. पण या 2 पदव्यातलं अंतर काय आहे नेमकं?
तर पूर्वीच्या पाटील वगैरे ह्या ज्या पदव्या आहेत ह्या सर्व पदव्या परंपरागत चालत आलेल्या होत्या. परंतु ज्या वेळेला 26 जानेवारी 1950 नंतर आपल्याकडं दुसऱ्या पदव्या आल्या, ह्या आपल्या कर्तृत्वाने सिद्ध झाल्या. मित्रांनो, आपल्या तालुक्यात प्रतिनिधी अजय पवार, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.